खेड तालुक्यातील ग्रामीण भागात सध्या महाकाय अजगरांचं दर्शन होत आहे। पावसामुळे घराच्या आसपास भक्ष्य टिपण्यासाठी जंगलातून अजगर वस्तीकडे वळत आहेत। विशेषतः कोंबडी पालन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे अजगरांचा मोर्चा वळलेला दिसून येतोय। असेच एका रात्री 2 महाकाय अजगर आढळून आले। बोरघर मोहल्ला आणि चिंचकर प्रभुवाडी या 2 वेगवेगळ्या ठिकाणी तेथील स्थानिक नागरिकांना अजगर जातीचे महाकाय साप आढळून आले। त्या अजस्त्र अजगरांना पकडून पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात वन विभाग आणि छत्रपती वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या रेस्क्यू सदस्यांना यश आलं आहे। दिनांक 15 सप्टेंबर रोजी रात्री 8च्या सुमारास 9 फूट महाकाय अजगर बोरघर येथील स्थानिक नागरिकांना आढळला। त्याचबरोबर बोरघर दिनांक 16 सप्टेंबर रोजी रात्री 12:30 वाजता चिंचकर प्रभुवाडी येथील स्थानिक नागरिकांना सुद्धा 10 फुटांचा महाकाय अजगर आढळून आला। तात्काळ त्यांनी वन विभागाशी संपर्क साधला। वन विभागाची रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली आणि त्या अजगराला व्यवस्थित रेस्क्यू करून त्याची वैद्यकीय चाचणी करून त्याला पुन्हा नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले। या रेस्क्यूमध्ये छत्रपती वाईल्डलाईफ फाउंडेशनचे सर्वेश पवार, श्वेत चोगले, रोहन खेडेकर, सूरज जाधव, सुमित मापळकर यांच्यासह वन विभागाचे अधिकारी वनपाल उदय भागवत, वनरक्षक परमेश्वर डोईफोडे, अशोक ढाकणे उपस्थित होते। हा संपूर्ण रेस्क्यू रेंज फॉरेस्ट ऑफिसर प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।